चेन्नईवरनं गाडी भरून आपण आलो होतो गावाला. आपल्याला खाली करायचा होतो पुण्याला. रवाळी 6चा गजर लावला होता पण उठलो 8 वाजता. ज्योतिबाच्या नावानं चांग बल म्हणून केली बघा रनिंगला कान 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 सुरुवात. काल सकाळ आमच्याकडे मोसम बाकी नाद्याबाद असती. अय कसं दिसतंय हिरवगार. हायवेला आलो बघा, उशीर झाला होता त्यामुळे लावला बघा रेट्या. अर्ध्या तासाचं बुंगवीत पोचलो बघा राजधानी साताऱ्यात. अय कसा आहे उशीर झाला त्यामुळे कुठेही न थांबता डायरेक्ट पोचलो बघा वेळेत आणि घुसलो बघा खंबाटकीच्या बोगद्यात. इकडचा बोगदा एक नंबर चालू आहे. पलीकडचा थोड्या दिवसात थोडं काम राहिले त्यामुळे होईल चालू. मग काय घाटाचा काय विषय येणार नाही. पुण्यात जायला नो एंट्री असल्यामुळे मोठ्या गाड्या सगळ्या शिरवळ पशीच थांबवल्या होत्या. त्यामुळे कान कान पोचलो बघा खेडेशिवापूरच्या टोल नाक्यावर. अजून थोडे दिवस पावसाळा चालू झाला की ह्यो सीन असला जबराट दिसतो का नाही, नादच खोळा. तरच्या डावणीला ही आपलं जोडीदार गाठ पडलं, त्यांची गाठ घेतली मग आणि ही पांढरं पट्ट दान 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 आपटत पोचलो बघा नवले ब्रिजला. आता आपला भाऊ दीपक कोळेकर गाठ पडला. भावानं लावलं निलांगा रायचं नियोजन. राईस दाबला बघा एकदम टॉपचा होता. भावाला म्हणलं आता मारतो कल्टी, मला झालाय उशीर. वर मोठ्या गाड्या सुटल्या राव. नवले ब्रिज पासून लागलं सगळं जाम. आयला म्हणलं झाला का खेळ. ट्रॅफिक मध्ये या भावानं गाडीवर डायलॉग टाकला होता, वडिलांपेक्षा महत्वाचं काही नाही ना आईपेक्षा मोठं कोणी नाही. जिंकलं भावान जिंकलं. बसा अर्धा तास घालवून ट्रॅफिक मधनं पोचलो बघा बालेवाडीला कंपनी पशी. इमेज कंपनीत आपल्याला गाडी खाली करायची होती. लावली बघा गाडी खाली करायला. पण गाडी खाली करायला ह्यांच्याकडे काय माणसंच नव्हती. ही म्हणली तुम्हालाच खाली करून जायला लागल. मग काय लावली बघा पाठदिशी, म्हटलं घेऊया खाली करून. 5-7 बॉक्स होती, कान करणं केली बघा खाली. पोच घेतली मारली बघा तिथनं कल्टी. कारण आपल्याला जायचं होतं गॅरेजला तातावड्याला. गॅरेजला पोचलो, आरसा वगैरे घेतला आणि बाकीच्या किरकोळ कामाला लावली बघा गाडी. तुमचे सर्व रवी भाऊ पण आले ते भेटायला. लय दिवसात त्यांची गाठ पडली. तिथंच आपला मारी बाई पण आला होता. परी जरा लेट झाल्यामुळे जेवणाचं काय नियोजन लागलं नाही. मग अंडा बुर्जी खायला आलो. अंडा बुर्जी लावला बघा दणका. इथं यो भाव दिसला बघा. आयला मशीन पेक्षा स्पीड न भाऊ कांदा कापित होता. काय नाद खोळाच काम होतं. अरे जोर आलो बघा. टायमिंग बेल्ट वगैरे बाकीची सगळी कामं उरागली होती. संध्याकाळात झाली. आमचं सातारचं मिस्त्री आहे बघा, कायम हसत मुग असते ती. मग काय म्हटलं मिस्त्री तुम्हाला घ्यायला लागतंय व्हिडिओ. कामं तर झाली सगळी पण ती सुकायला आहे ना बॉन्ड वेळ लागणार होता. मग म्हटलं रातभर थांबायला लागतं इथंच. मग काय मारी बायबर आलो बघा. रावेतला बाईचा होता बर्थडे त्यामुळे बाईनं लावलं मग नियोजन. तू मल्हारला आलो बघा जेवायला. महाराजांचा घेतला पहिला आशीर्वाद. आईला म्हणलं चुलीवलं काहीतरी हाय वार्त. स्पेशल मटन थाळी मागवली बघा. मामाला म्हणलं लावा आता दणका. मग काय मटन भाकरी तांबडा पांढरा सोलकडी असलाय म्हणल्यावर सुट्टी देतोय आपण. निभार लावला दणका. गाडीत आलो दिली बघा ताणून. सकाळी अरवाळी उठलो बघा. मुंबईला जायचं एक्सप्रेसला आलो तरी आपली भाऊबंद भेटली, त्यांची गाठ घेतली. मग झान 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 लावला बघा रेट्या मुंबईच्या दिशेनं. अर्गरला पोचलो. कॉम्प्रेसरचा बेल्ट घ्यायचा होता तो एक घेतला. चला भावानो काहीतरी आता भरायचं नियोजन लावायचं आहे. भेटू उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय महाराष्ट्र.